Example 7, simplify 7/2 divided by 5/2 into 3/2 whole divided by 7/2 divided by 5/2 of 3/2 divided by 5.25. 7/2 divided by 5/2 means what? 7/2 divided by 5/2 means 7/2 into 2/5. 7/2 भागिले 5/2 म्हणजेच काय? 7/2 गुणिले, इथे भागाकाराच्या ऐवजी आपण गुणाकार घेतले चिन्ह, आणि याचं 5 हे न्यूमरेटरला आहे, ते डिनॉमिनेटरला घेतले, हे डिनॉमिनेटरला आहेत, हे न्यूमरेटरला घेतले आणि गुणाकाराचं चिन्ह आहे. तर याचाच अर्थ असा होतो, म्हणजे 7/5. तर इथे आपण गुणाकाराचं चिन्ह घेऊ आणि 2/5 गुणिले 3/2. तसंच इथे सुद्धा त्याचप्रमाणे आपण करू 7/2 गुणिले 5/2. पण आधी आपल्याला इथे ऑफ आहे, तर ऑफ आधी आपल्याला सॉल्व करावं लागेल. 5/2 ऑफ 3/2, कारण बॉड मासच्या रूलप्रमाणे जेव्हा ऑफ असेल ते ऑफ आधी सॉल्व करायचं आहे. 5/2 इंटू 3/2. 5 इंटू 3 मीन्स 15/2 इंटू 2 मीन्स 4. 5 गुणिले 3 म्हणजे 15, 2 गुणिले 2 म्हणजे 4. 15/4. पण इथे आता गुणाकाराचं चिन्ह आणण्यासाठी आपण इथे गुणाकार आणि 4/15. 4/15 डिवायडेड बाय 5.25. आता हे सॉल्व करू, हे सॉल्व करू. 2 1 2, 2 2 4, 2 1 2, 2 2 4. तर 7 गुणिले 2 गुणिले 3, 7 गुणिले 2 गुणिले 3 छेदस्थानी 7 गुणिले 3, 7 गुणिले 3 छेदस्थानी 5 गुणिले 2 भागिले 7 गुणिले 2, 7 गुणिले 2 भागिले 1 गुणिले 15 भागिले, आता इथे 5.25. 5.25 मीन्स वॉट? 525 डिवायडेड बाय 100. याचाच अर्थ असा होतो. इथे 525 डिवायडेड बाय 100. तर इथे आपल्याला भागाकाराच्या ऐवजी गुणाकाराचं चिन्ह घ्यायचं असेल तर 100 अंशस्थानी जातील आणि 525 हे छेदस्थानी येतील. तर हे सॉल्व करून घेऊया आपण. 7 त्रिक 21 भागिले 10 भागिले 7 दूनी 14 भागिले 15 गुणिले 100 भागिले 525 बरोबर 21 भागिले 10 गुणिले 15 भागिले 14. 15 भागिले 14 गुणिले 100 भागिले 525. 7 त्रिक 21, 7 दोन्ही 14, 5 त्रिक 15, 5 दोन्ही 10, नंतर 25 चौक 100 आणि 25 दोन्ही 50 आणि 25 एक 25. 3 1 3, 3 7 21. 2 1 2, 2 दोन्ही 4 आणि हे 2 1 2 20. मग आन्सर काय आहे? 3 7. 3/7. 3 इंटू 1 इंटू 1 3. 1 इंटू 1 इंटू 7 7. आन्सर इज 3/7. 3/7.